गाईज तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट पठारावर. गाईज पठारावर पोचलेला. असा आनंद आम्हाला तेव्हा झालेला. मंदिराचा कळस दिसला होता तेव्हा. चलो गाईज फायनली पठारावर आलो गाईज. जो आम्ही 3 तास 2.5 तासात पट्टा गाठलेला तो आम्ही 15 मिनिटात गाठलेला आहे गाईज. नाही 20 मिनिटं 20 मिनिटं निघाला. 10-21 झालेत गाईज बघू शकता. धुका बघा गाईज. मित्रांनो पठार गाठलेला आहे गाईज. आता पायऱ्या आहेत आणि वाट आहे बारीक. हो पठारावर थांबूया. पठारावर थांबूया. पठारावर जाऊन गप निवांत बसूया. बाला डान्स करू. निवांत बसू थोडा वेळ. बाला डान्स करू आणि जाऊ. हो भरपूर टाइम लागणार. ते बसत येणार रे. आपण जास्त लगेच पण खाली जाऊन काही उपयोग नाही. हो. त्यांच्याकडे हा हो तेव्हा 1.5-2.5 तास लागला असेल. हो तिथूनच पाऊस सुरू झाला. हो आई संदीप घोरपडे बोल. संदीप घोरपडे गाईज इथून गेलो ना खाली. इथून डायरेक्ट शॉर्टकट मारूया. शॉर्टकट जाऊया काय? चला इथून डायरेक्ट खाली. ओ किरण काका शॉर्टकट मारूया खाली. झाडाचा सपोर्ट डायरेक्ट खाली यायचं गाईज. फायनल पठारावर पोचलेला आहे गाईज. उडी घालायची आणि पॅराशूट 30 मिनिटात पोचलेला. जो काल आम्ही 2.5 तासात पोचलेला तो आम्ही वर रेकॉर्ड तोडलेला आहे गाईज. पठाराला गाईज बघू शकता. इथं आम्ही काल जेवलेलो गाईज. आनंद झालाय गाईज. वर रेकॉर्ड तोडलेला आहे गाईज. 2-2.5 तासाचं अंतर 2 तासात पार. गाईज बघू शकता. 15 मिनिटं लागले नसते आपल्याला. अर्ध्या तासच पोचलो असतो पण थांबलो ना आपण मध्ये मध्ये. फोटोशूट. हा गाईज मी बोललोच ना तुम्हाला फोटोशूट साठी. गाइस सीन देखो सीन. इसलिए मुझे कोकण अच्छा लगता है. गाईज आम्ही पठारावर आलो पण पाणीच नाही. एवढंच पाणी आहे. तो आता घोटघोट पियत आहे. भरपूर प्याला नव्हता. किती प्यालास? माझी पण पूर्ण पास कर पुरवायचं आहे सर्वांना. 7 जणांना पुरला पाहिजे गाईज. धुका येतोय गाईस धुका बघा. ह्यांचा आवाज पण नाही येत आहे वरच्या मंडळींचा. माती बघायची कशी शिवशिवीत आहे. हे गप हात नको टाकू. आला बाहेर नाही तो याप करशील डोक्याला. कसला बिल तिकडे गाइस सीन देखो. धुका देखो. हमने जो आम्ही 2.5 तासाचा प्रवास अर्ध्या तासात केलेला. अजून दम पण नाही लागलेला आम्हाला गाईज. धुका आहे गाईज आणि हे पण आहे. तिकडं नाही धुका. आणि उतरताना काय नाही वाटत गाईज. चढतानाच प्रॉब्लेम होतो. चढताना वजा असतो आणि बेकार डबे बिबे असतात. तरी आम्ही डबे इथं खाल्लेले. हो सीन देखो सीन. हा बारक्या आवली आहे. ते आता बिलात कसला बिळ आहे तो माहिती नाही. आणि तिला सांगितलेलं बऱ्याच वेळा तरी पण तिथंच तडमडतोय. तो बघ असते कदम. पुढं काय येत नाही. असते कदम मला येतो. बस ना. नाचा नाचा गाईज. एन्जॉय.
ये एकत्र टाळे वाजले पाहिजेत. काय चालू आहे खाली आंबा गेला खाली गडगड. अरे इथं कॅमेरा बदलला तिकडे जायला लागेल. आता आम्ही पठारावरून निघालो आहे. अजून मंडळी आहे तिथेच पठारावर. काहीच मनावर घेतलं ना ते एकाच तासात खाली उतरू शकतो माणूस. 1.5 तासात पकडा एकदम खाली. फक्त मनावर घेतलं पाहिजे आणि रपरप चालता आलं पाहिजे. एकदा उतरलेलो आहे आपण एका तासात खाली. चलो गाईज. गाईज फायनली आम्ही पठार सोडून भरपूर दूर आलोय. 1 किलोमीटर पार केलेला आहे गाईज. चला आता डायरेक्ट भेटतो मी तुम्हाला व्हिडिओवर. नाही तर मध्ये बसलो तर ह्या आवली पोरगायले. ह्याला कुठं नेण्याच्या लायकीचा नाही तो. आता काय गरज आहे की खेकडे पकडायची. रगडशील गाईज. चलो मध्ये ब्रेक घेऊ आम्ही शक्यतो. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला विरेचे इथं. हा आवले येईल. चला गाईज भेटतो तुम्हाला डायरेक्ट विरेचे इथं. गाईज फायनली आता विहीर पोचलेलो आहे आम्ही. आता पाणी काढायचं चालेल. गाईज फायनली आम्ही विहिरीवर पोचलेलो आहे. बाकीची मंडळी वरती आहेत. आता विहिरीवरून आपण निघालोय. परतीचा प्रवास. काही असा आपला परतीचा प्रवास आहे. गाडी निघाली कोकणाला. दिसताना तशीच फील येते. गणपती सणाला मिशोबन आणलं पाहिजे इथं. कॉमेडी करतील चांगले. बसून देणारच नाही मिशोबन. सुनील महाराज तुम्ही कुठे रे? चला भेटूया आता गाड्यांची तिथं. गाईज बघू शकता कोकणातले घरं कौलाची आणि जांबा दगडाची. खाली तिकडं गाईज बघू शकता तुला पण असं घेऊन चाललं गेलं. सीन बघा गाईज. खाली काय सीन देखो. काय सीन देखो. हॅलो हॅलो. गाईज फायनली आलेलो आहे आम्ही खाली. बघू शकता ही गाडी आपली. आता आम्ही ब्लॉग एंड करत आहोत. बाय बाय.